मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. श्रावण महिन्याच्या शुभेच्छा. श्रावण महिन्यासाठी आणि इथून दिवाळीपर्यंत सर पूजा साहित्य तुमच्याकडे कोणकोणते आहे हे खूप प्रश्न आलेत, म्हणून मी शॉर्ट मध्ये तुम्हाला आता वास्तू तथास्तू मध्ये काय काय उदबत्त्या, कोणकोणते अष्टगंध काय काय आहे हे सगळं तुम्हाला थोडक्यात दाखवतोय. पहिली गोष्ट, हे अष्टगंध वापरून बघा, अतिशय बेस्ट आहे, हाताला लागत नाही, देवालाही याला आपण ज्या मूर्त्या खराब होतात अष्टगंध किंवा याच्यामुळे अजिबात होत नाही. सुंदर सुवास आहे. अष्टगंध हे वास्तू तथास्तूचं स्पेशल मागवा. बघा, हा एक मस्तपैकी धूप आहे, हा अतिशय बेस्ट आहे. आणि अजून एक नवीन येतोय, कारण हा भक्ती सुगंध धूप आहे. अजून एक धूप येतोय, एवढ्या याच्यामध्ये स्टिक्स आहेत, वापरा आणि सांगा कुठलाही धूप तुम्ही दुसरा वापरणार नाही. यानंतर ना अनुराधा ही स्पेशल अगरबत्ती आहे, 1 तास जळते. तुम्ही ही वापराल आणि मला सांगाल काय क्वालिटी याची. यानंतर ना श्री व्यंकटेश बालाजीची उदबत्ती स्पेशल. तुम्हाला मंदिराचा सुगंध हवा असेल तर याच्यामधून तुम्हाला नक्की येईल. हा 1 तास याचाही फॉर्म्युला छान आहे. यानंतर सद्गुरूंना आवडणारे, आपल्या दत्तगुरूंना आवडणारी ही हिना अगरबत्ती खूप छान आहे, ही वापरा. यानंतर ना ज्यांना लोबान म्हणजे आपण ऊद जाळतो ना, लोबानचा सुगंध पाहिजे तर लोबान आहे. आणि ही पानडी आहे. आणि तुम्हाला सारखं गेले 12 ते 15 वर्ष सर्व लोकांच्या मनावर राज्य केलेली वास्तू सुगंध उदबत्ती, ही तर इतकी पॉवरफुल आणि बेस्ट आहे, तुम्ही वापरा. तुम्हाला अध्यात्माचा आनंद देणारी वास्तू सुगंध उदबत्ती. यानंतर ना उमरा स्प्रे, हा घरामध्ये आपल्याला सगळीकडे स्प्रे करायचा आहे. हा उमऱ्यावरती जरी लिहिलेलं असलं तरी तुम्ही घरात सगळीकडे वापरा, त्याचा खूप छान तुम्हाला उपयोग होऊन जाईल. यानंतर हिना अत्तर वास्तू तथास्तू स्पेशल. आणि भरपूर प्रॉडक्ट आध्यात्मिक त्याच्या दृष्टीने आहेत. आता आपण प्रश्न सुरू करूयात. तुम्हाला हे सगळे प्रॉडक्ट मागवायचे आहेत ना, 9021 900 600 या नंबरवरती कॉल करा आणि मागवा. नेत्रा गवळी, नमस्कार सर, माझ्या सासूबाईंचं मार्च मध्ये निधन झाले आहे. आम्ही गणपती बाप्पा आणू शकतो का? काहीही प्रॉब्लेम नाही. दैनंदिन जे काही तुमची कार्य असतात, गौरी गणपती, याला काही प्रश्न नाही. फक्त 12 ते 13 दिवसानंतर आपण हे करू शकतो. वृषाली सातव, नमस्ते सर, जर प्रत्येक रूम मधील बाल्कनी आत घेतली असेल तर काही प्रॉब्लेम येतो का? ह्याला काही असा विषय नाहीये. प्रत्येक रूम मधली बाल्कनी ही आपल्याला आयताकृती चौकोनामध्ये हवे. एकदा ऑफिशियल नंबरला प्लॅन पाठवा, म्हणजे तुम्हाला जर काही शंका असेल तर आपण ते नक्की पाहूयात. योगेश गोडके, नमस्ते सर, आमच्याकडे पैसे टिकत नाहीत, घरात पैसे टिकण्यासाठी उपाय सांगा आणि घरात शांतता राहील असे पण उपाय सांगा. तर पैसा टिकत नाही म्हणल्यानंतर ना पहिल्यांदा तुम्ही हे लक्ष्मी पिरामिड घ्या ऑफिस मधनं. आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची, की हा जो क्रिस्टलचा ट्री आहे हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कुठे ठेवायचं ते सांगितलं जाईल. आग्नेय दिशा फायर आणि अग्नीची आहे, त्यामुळे हा आग्नेय दिशेला रेड कलरचा हा हँगिंग लावायचा आहे. आणि कुलदेवतांची उपासना करा. त्याचबरोबर तुम्हाला पैशाच्या दृष्टीने पायराइटचं ब्रेसलेट सुद्धा छान काम करतं. पुढचा विषय आहे यशवंत मोरे मलकापूर, नमस्कार सर, माझ्या पायाचे ऑपरेशन होऊन 5 वर्ष झाली पण खूप वेदना होतात, घरात आर्थिक अडचण आहे, पैसा टिकत नाही, मुलाचा पण आधार नाही, काहीतरी उपाय सांगावा. हनुमान चालिसा वाचा. 7.5 पनोती. पायाचा विषय म्हणजे शनी महाराज. आणि एकदा घराची वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या. घरामध्ये दोष असतील तर वेदना त्रास हा जाणवतो, आणि पायाच्या वेदना म्हणजे शनी महाराज. त्यामुळे दानधर्म करा, हनुमान चालिसा वाचा, मारुतीच्या मंदिरामध्ये जा. जेवढी लोकांची सेवा करता येईल तेवढी नक्कीच प्रयत्न करा. आणि तुमच्यासाठी मी एक स्पेशल ब्रेसलेट सजेस्ट करतो. हे ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट, जे वास्तू तथास्तूचं खूप फेवरेट आहे, खूप लोक हे यूज करतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, जे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, भीमसेनी कापूर वास्तू तथास्तू ऑफिस मधून मागवा आणि रोज घरामध्ये सगळीकडे जा. मनीषा सूर्यवंशी, नमस्कार सर, काही वेळा मला अचानक महाराजांची सेवा करताना बसलेले रुटीन बंद होते तर पुन्हा चालू होते, असे का? बघा, आपण एक माणूस आहे, आपण कामात प्रथम आणि बाकीच्या गोष्टींमध्ये नंतर. त्यामुळे आपण कामात अडकलोय, आपल्या घरामध्ये मुलांची सगळी जबाबदारी आहेत ना तुमच्यावरती. त्यामुळे जर सेवा थांबली तर काही ते काही रागवत नाहीत, चिडत नाहीत. उलट ते म्हणतात, आधी कुटुंबाला वेळ दे आणि मग मला वेळ दे, कारण कुटुंब पहिलं आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे संजय खाडे, नमस्ते सर, काही ज्योतिष तज्ञांचं असं म्हणणं आहे की वृषभ राशीच्या लोकांनी हातामध्ये चांदीचे कडे घातले तर
त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. हे खरं आहे का? तर चंद्र आणि शुक्र याचा प्रभाव चांदीमध्ये, तुमची रास वृषभ आहे. बरं, त्याचा कोण स्वामी? शुक्र आहे, बरोबर. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर चांदी आणि ग्रहांचं नातं जोडण्यापेक्षा चांदी हे पॉझिटिव्ह असणारा धातू आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा, मन एकाग्र करणारा. आणि वृषभ राशीच्या लोकांचं मन स्थिर, खूपच स्थिर असतं. अस्थिर असण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला नको आहे. त्यामुळे स्टेबिलिटीच्या दृष्टीने तुम्ही चांदीचं कडं वापरू शकता. आणि तुमच्यासाठी मी अजून एक स्पेशल सर्पेंटाईन नावाचं ब्रेसलेट सजेस्ट करतो. हे वापरा, त्याचा फायदा भरपूर आहे. वृषभ राशीच्या लोकांनी फिरोजा नावाची जर अंगठी वापरली तर तीही सुद्धा बेस्ट आहे. ही आता स्पेशल आली. आणि ही अंगठी कशी तुम्हाला सांगतो, इझी टू यूज. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं की अंगठी जी आहे ती आपल्याला माप द्यावी लागते. ही कोणत्याही बोटामध्ये ऍडजस्टेबल आहे बघा. ही ऍडजस्टेबल आहे. वृषभ, तूळ या राशींसाठी खूप छान बेस्ट आहे. हा फिरोजाची अंगठी तुम्ही डायरेक्ट अशी हातात घालू शकता. याला कोणताही मापाचा विषय नाही. तुम्हाला दाखवतो मी ऍडजस्ट करून, माझ्याही बोटामध्ये परफेक्ट बसलेली आहे. अशी ही फिरोजाची ऍडजस्टेबल अंगठी मागवा, खूप माफक किमतीमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. हा, कौशिक कुलकर्णी, नमस्कार सर, बिझनेस ग्रोथ साठी कुठले रुद्राक्ष वापरावे? एकमुखी रुद्राक्ष वापरणं अतिशय बेस्ट राहतं. रुद्राक्षाच्या दृष्टीने तुम्हाला जर तुम्ही कुंडली दाखवली तर नक्षत्रानुसार सुद्धा आपल्याला रुद्राक्ष हे काढता येतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पाचमुखी हे रुद्राक्ष देखील आपल्यासाठी बेस्ट आहे. ऑल टाइप ऑफ बेस्ट क्वालिटी रुद्राक्ष वास्तू तथास्तूमध्ये तुम्हाला जर हवी असेल ना तर हे बघा, स्पेशल स्फटिक आणि रुद्राक्षाची माळ सुद्धा यामध्ये आहे. ही वास्तू तथास्तू ऑफिस मधनं मागवा. कारण तुम्हाला सांगतो, स्फटिक हे काय करतं, शुक्राचं आहे. आणि आपल्याला जो रुद्राक्ष आहे तो शिवरुद्राक्ष आहे. दोन्हीचाही प्रभाव एकत्रित मिळण्यासाठी ही सुंदर जे स्फटिक आणि रुद्राक्षाची माळ आहे ते ऑर्डर करा. शंकराची उपासना करणं देखील महत्वाचं आहे. बिझनेस न्युमरोलॉजी म्हणजे काय, तर तुमचा जो व्यवसाय, आता समजा माझा वास्तू तथास्तू आहे, तर वास्तू तथास्तू नाव माझ्या कुंडलीनुसार, माझ्या जन्मतारखेनुसार सुटेबल आहे का एकमेकांना, हे पाहणं म्हणजे न्युमरोलॉजी आहे. मग त्यातल्या नावाचं स्पेलिंगचं बदल करणे आहे. त्यानंतर तुमचं भाग्यांक, शुभांक, मोबाईल नंबर तुम्हाला सूट आहे का, हे सगळं त्यात पाहिलं जातं. बरं, पहिली गोष्ट म्हणजे काय येतं की न्युमरोलॉजी म्हणजे अंकशास्त्र आहे. यामध्ये तुमच्या नावाच्या दृष्टीने सगळा विचार केला. नाव चुकलं तर सगळी गडबड. पूर्वी तुम्हाला माहिती आहे, जितेंद्र, धर्मेंद्र या सगळ्यांनी काय केलेलं आहे, पूर्वी नावं बदलली. गोविंदांनी सुद्धा नाव बदललेलं आहे. ही जुनी नावं. शत्रुघ्न सिन्हा फक्त ओरिजिनल नाव आहे. बाकीच्या बऱ्याचशा कलाकारांनी जे फेमस झाले त्यांनी नावं बदलली होती. त्यामुळे त्यांना एक वेगळं वलय मिळालं. तसंच आता आपण नावातले स्पेलिंग चेंजेस बदल केले तर लाभ होतो. आणि वास्तू तथास्तूमध्ये स्पेशल तुम्हाला न्युमरोलॉजी कन्सल्टन्सी मिळते. सुंदर असा रिपोर्ट मिळतो. सही सुद्धा भाग्य बदलत असते. त्यामुळे ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि न्युमरोलॉजी कन्सल्टन्सी आपण करूयात. प्रेरणा रणदिवे, आमची पन्हाळ येथे जागा आहे, घराचे बांधकाम सुरू होणार आहे. मला असं विचारायचं आहे की घर बांधण्याच्या आधी जमिनीत काही यंत्र बसवायला लागते का, की रत्न, याची माहिती द्या. हो, तर पहिली गोष्ट, तुमचं घराचं बांधकाम सुरू होणार आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. वास्तूचा योग तुमच्या आयुष्यात आलेला आहे. तर पहिली गोष्ट तुम्ही काय करायचंय की वास्तू तथास्तू ऑफिसला कॉल करून वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवा. नुसतं घर येड्यासारखं बांधू नका की आग्नेयाला किचन, नैऋत्येला बेडरूम. हा बेसिक वास्तुशास्त्राचा प्लॅन वापरून देखील लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत. कारण कुणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त आपलं प्लॅन काढला आणि केलं वास्तूनुसार. जमिनीत काय दोष आहे हे पाहावं लागतं. जमिनीतले दोष जर तसेच राहिले तर मित्रांनो आपल्याला त्रास हा कायम होत राहतो. म्हणून जमिनीमध्ये पाचू, पुष्कराज, माणिक, मोती, यंत्ररत्न याची खूप कॉम्बो ट्रीटमेंट, कॉम्बिनेशन असणारी ट्रीटमेंट करावी लागते, ज्याला रत्न अध्याय असं म्हणतात. त्यामुळे बेसिक लक्षात घ्या, वास्तू व्हिजिट केल्यामुळे रत्नदीप स्थापना काय आहे हे आपल्याला नक्कीच कळेल. पुढचा प्रश्न पाहूयात. संध्या परदेशी, नमस्ते सर, माझी मुलगी 12वी मध्ये आहे, तिच्यासाठी कोणते ब्रेसलेट किंवा पेंडंट चांगले? 12वी मध्ये जर मुलगी असेल तर तिच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, हे टायगर आय ब्रेसलेट अतिशय बेस्ट आहे. आणि एज्युकेशन करते तर गळ्यामध्ये तिला गणेश रुद्राक्ष सुद्धा धारण करता येऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला की हा, ही सॅलेनेट प्लेट ही आपल्याला अतिशय बेस्ट आहे, जी आपण यंत्र आपले चार्जिंग करण्यासाठी आणि ब्रेसलेट चार्जिंग करण्यासाठी ऑफिस मधनं मागवा. मुलीला प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचू द्यात. अनिता माने, नमस्कार सर,
माझ्या भावाचे पहिले लग्न मोडले आहे. आता आम्ही त्यासाठी स्थळ पाहत आहोत, पण खूप प्रॉब्लेम येत आहेत. त्याचे वयही वाढत आहे. त्यासाठी प्लीज उपाय सांगावा. एक लक्षात घ्या, पहिलं लग्न मोडलंय म्हणजे इथे पत्रिका पाहिली नाही. पत्रिका पाहिली असली तर योग्य पद्धतीने जुळवली गेलेली नाही. तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करा. प्रत्यक्ष सोमवार, गुरुवार आणि शनिवार आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन असतं. आपण पाहूयात. मी सांगतो त्या पद्धतीने त्यांना करू द्यात सगळं, आणि मी जे सांगतो ते मार्गदर्शनाने आपण पुढे पाहूयात. कुंडली मॅच मेकिंग माझ्याकडेच होतं. खूप मोठमोठ्या सेलिब्रिटी, त्यावेळी इंदुरीकर महाराजांचे जे आता मुलीचं लग्न झालं त्याचंही कन्सल्टन्सी ही माझ्याकडनंच झालेली आहे. नाव आपण जे काही दोघांच्या कुंडल्या जुळवतो, कुंडल्याचे सगळ्या गोष्टी मार्गदर्शन आपल्याकडनं झालेलं आहे. मुहूर्त काढणे सगळं आपल्याकडनं होतं. त्यामुळे ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि नाव नोंदवा. संदीप धुमाळ, नमस्ते सर. डेअरी व्यवसाय चालू करायचा आहे, त्यासाठी चांगला मुहूर्त सांगावा. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण ऑफिसच्या नंबरला पाठवा. कुंडलीनुसार मुहूर्त तुम्हाला नक्की देऊ. त्यात जनरल शुभ दिवस हे सगळ्यांसाठी असतात, पण तुम्हाला स्वतःच्या कुंडलीनुसार लाभणारा मुहूर्त हा माझ्याकडनं नक्की मिळेल. समाधान पाटील, नमस्कार सर. आमच्या घराचं मुख दरवाजा नैऋत्य दिशेला, पैसे येतात पण टिकत नाही, घरात वाद होतात. नैऋत्य दिशेला थोडस जडत्व वाढवा. ऑफिसमधून मॅक्स पिरामिड यंत्र घ्या. हे जे स्पेशल पायराइट नावाचं ब्रेसलेट आहे, ते पायराइट नावाचं ब्रेसलेट तुमच्या हातामध्ये तुम्ही धारण करणं गरजेचं आहे. पायराइट ब्रेसलेट जेव्हा तुम्ही धारण करत तेव्हा स्टेबिलिटी वाढते. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जे पायराइटचं कासव आलेलं आहे ते वापरा. घरामध्ये कुठं ठेवायचं हे सांगितलं जाईल. आणि दुसरी गोष्ट, हा उमरा स्प्रे घरामध्ये नक्की स्प्रे करा. पुढचा विषय, अंजली साठे, नमस्कार सर. पारद शिवलिंग बरोबर आपण पाचमुखी रुद्राक्ष देणार आहेत, हे कोणी वापरू शकते का? हो, पारद शिवलिंग वास्तू तथास्तु ऑफिस मधनं खास श्रावण महिन्यामध्ये स्थापन करण्यासाठी, आणि श्रावण महिना जरी चुकला तरी कोणत्याही सोमवारी आणि शुक्रवारी तुम्ही स्थापन करू शकता. तर वास्तू तथास्तु या स्पेशल बघा, तुम्हाला पारद शिवलिंगाबरोबर हे पाचमुखी रुद्राक्ष मिळणार आहे. फ्री मिळणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. तुम्ही वापरू शकता. लाल दोराई सुद्धा याबरोबर आहे. धारण विधी कसं करायचं, काय करायचं, खूप छान छान पैकी असं सुंदर हे शिवलिंग आहे. आणि त्याच्याबरोबरच पाचमुखी रुद्राक्ष प्रेझेंट मिळणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, आता हे सर्व प्रॉडक्ट ऑर्डर करण्यासाठी कॉल करा 9021 900 600. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट्सअपला पाठवू नका. आणि वास्तू तथास्तूचा नवीन ग्रुप जनरेट होतोय, त्यामध्ये तुम्ही ऍडिशन होऊ शकता. कारण आधीचा ग्रुप जो आहे तो जवळपास खूप मेंबर्स 1000-1200च्या पुढे गेल्यामुळे आता तो ग्रुप जो आहे तो चालू राहणार आहे, पण त्यात नवीन मेंबर ऍड करता येत नाही. नवीन लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनला पाठवतोय. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.